दर्शक हो नमस्कार, गुड मॉर्निंग. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्ये. उजनी अपडेट 4 जुलै 2026. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या पावसाची प्रतीक्षा भीमा खोऱ्याला होती, भीमा आणि नीरा खोऱ्याला होती, तिथे आता पाऊस सक्रिय झालेला आहे आणि मागील 24 तासामध्ये अनेक धरणांवर चांगल्या पावसाची नोंद ही झालेली आहे. यंदा मान्सून हा ह्या भागामध्ये उशिरा सक्रिय झाला आहे. राज्यामध्ये सर्वत्र पाऊस पडत होता, मात्र भीमा आणि नीरा खोऱ्यामध्ये पावसाची प्रतीक्षा होती, मात्र आता ती दूर झालेली आहे आणि मागील 24 तासामध्ये पावसाने या भागामध्ये दमदार हजेरी लावलेली आहे. कळमोडी धरणावर 45 मिलीमीटर पावसाची नोंद आहे. चासकमानवर 25, भामा आसखेड धरणावर 36, वडीवळे धरणावर 86, आंध्रावर 47, पवना प्रकल्पावर 90, कासारसाईवर 39, तर मुळशी धरणावर सर्वाधिक 250 मिलीमीटर पाऊस काल झाला आहे. याचबरोबर खडकवासला साखळी धरणामधल्या टेमघरवर 98, वरसगाववर 94, पानशेत धरणावर 99, तर खडकवासला प्रकल्पावर 35 मिलीमीटर पाऊस नोंदला गेलेला आहे. नीरा खोऱ्यातल्या धरणांवर पण चांगला पाऊस काल झालेला आहे. गुंजवणीवर 82 मिलीमीटर, नीरा देवघरवर 165, भाटघरवर 79, वीरवर 27, तर नाझरे प्रकल्पावर 10 मिलीमीटर पावसाची नोंद आहे. उजनी धरणावर अद्याप पाऊस झालेला नाही. हे धरण जे आहे ते -28.11% अशा स्थितीमध्ये आहे. मागच्या वर्षीपेक्षा जवळपास 100% पाणीसाठा हा या प्रकल्पामध्ये कमी आहे. मागच्या वेळी हे धरण या स्थितीमध्ये भरत आलं होतं. जवळपास 75% धरण हे मागच्या वेळी उपयुक्त पातळीत भरलं होतं. मात्र अद्यापही हे प्रकल्प आज 4 जुलै रोजी -28.11% अशा स्थितीमध्ये आहे. उपयुक्त पातळीत धरण भरण्याकरता अद्यापही 15 TMC पाण्याची गरज आहे. आत्तापर्यंत उजनी धरणावर या हंगामामध्ये 1 जूनपासून ते 4 जुलैपर्यंत 75 मिलीमीटर पाऊस हा नोंदला गेलेला आहे. उजनीवर जरी पाऊस झाला नसला तरी भीमा खोऱ्यात उजनीला जी धरणं पाणी देऊ शकतात त्या धरणांवर मात्र आता पाऊस चांगल्या ह्याच्या सक्रिय झालेला आहे. त्यामुळे तेथील धरणांमधले पाण्याचा साठ्यात वाढ होऊन ती लवकर भरली तर उजनीला यातून पाणी मिळू शकतं. उजनी धरणाची आजची स्थिती पाहिली तर उजनीमध्ये एकूण पाणीसाठा जो आहे तो मृतसाठ्यामध्ये 48.60 TMC इतका शिल्लक आहे. मृत पातळीतील 15 TMC पाण्याचा वापर आत्तापर्यंत झालेला आहे. या हंगामामध्ये एकूण 75 मिलीमीटर पाऊस आत्तापर्यंत नोंदला गेलेला आहे. दरम्यान उजनीतून कोणत्याही प्रकल्पाकरता कोणत्याही योजनेकरता पाणी सोडलं जात नाही आहे. मागील 24 तासामध्ये 5.60 मिलीमीटर म्हणजे 0.62 दशलक्ष घनमीटर इतक्या पाण्याचं बाष्पीभवन हे नोंदलं गेलेलं आहे. मागील वर्षी 2025ला 4 जुलै रोजी धरण हे उपयुक्त पाणी पातळीत 74.97% इतकं भरलं होतं. उजनीला अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे.